विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रामुख्याने व्यवसाय संघटना ज्या आपला व्यवसाय करत असतात तो व्यवसाय समाजासाठी समाजामध्ये राहून समाजाच्या सहकार्याने करत असतात. तर कोणत्याही व्यवसायाचा संबंध समाजातील विविध घटकांशी येत असतो आणि त्या प्रत्येक घटकाच्या सहकार्यामुळे आज व्यावसायिक यशस्वी होत असतो. त्यामुळं व्यवसायाला गुंतवणूकदार, मालक, कर्मचारी, ग्राहक, समाज, शासन अशा विविध घटकांबद्दलच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात. आणि त्यामुळं या सर्व समाजाच्या हिताचा समतोल साधणं आणि त्यांचं रक्षण करणं हे प्रत्येक व्यवसायाची जबाबदारी किंवा कर्तव्य असतं. आणि त्या संदर्भात आज आपण पहिल्या सभासदांच्या व्यवसायाच्या मालकाप्रती ज्या जबाबदाऱ्या आहेत, मालक किंवा भागधारक, त्याबद्दलच्या जबाबदाऱ्या आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. व्यवसायावर ज्याची मालकी असते त्यांना आपण मालक असं म्हणतो. जे व्यवसाय जे सुरू करतात, जे व्यवसायाला भांडवल पुरवतात, व्यवसायातील सर्व धोके स्वीकारत असतात, आपला पैसा गुंतवत असतात किंवा भांडवल गुंतवत असतात आणि सर्व व्यवसायाची जबाबदारी ते घेत असल्यामुळं नफ्या तोट्याला ते एकमेव जबाबदार असतात. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल व्यवसाय संस्थेच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनानं, संचालक मंडळानं सर्वसामान्यपणे पुढील जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे. पहिली जबाबदारी सांगता येते की माफक नफा, योग्य नफा मिळवणं आवश्यक आहे. कारण नफा हा व्यवसायाचं अस्तित्व हे ठरवत असतो. कुठलाही व्यवसाय जर दीर्घकाळ चालवायचा असेल, व्यवसायाची वृद्धी व्हायची असेल, व्यवसायाचा विस्तार जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला योग्य तो नफा मिळवणं आवश्यक आहे. तर नफ्यामुळं व्यवसायाला कुठला व्यवसाय असो तर आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असतं. त्यामुळे व्यवसायाने नफा मिळवणं आणि त्यात वाढ करण्याच्या प्राथमिक हेतूवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. की ज्यामुळं व्यवसायाला आर्थिक सहाय्य होईल. नंतर व्यवसाय संधीचा शोध घेणं. व्यवसाय संधी, तर व्यवसाय संधी याचा अर्थ शक्य असलेल्या प्रत्येक संधीमध्ये व्यवहार करण्यासाठी व्यवसायाने सज्ज असलं पाहिजे. जे बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे बदल होत असतात, शोषण होत असतं, नवीन प्रकारच्या संधी आज व्यवसाय करायला मिळत असतात. ती संधी हे आव्हान स्वीकारून त्याप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये बदल करणं, त्यासाठी तो सजग असणं, सावध राहणं हे त्यांच्या यशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवसाय संधीचा शोध त्या ठिकाणी घेणं, नवीन जे व्यवसायामध्ये जो काही बदल होत असतात हे बदल त्या ठिकाणी त्याला स्वीकारता आले पाहिजे. त्यानंतर भांडवलाचा काळजीपूर्वक वापर. उपलब्ध असलेले भांडवल काळजीपूर्वक आणि कार्यक्षमपणे वापरले पाहिजे. उपलब्ध असलेले भांडवल व्यवस्थापनाकडून काळजीपूर्वक व कार्यक्षमतेनं व्यवसाय उद्योग चालण्यासाठी वापरलं पाहिजे. धोरणामध्ये अंतर्भूत असलेल्या जोखमीच्या मुद्द्यावर योग्य विचार केला पाहिजे आणि भांडवलाच्या सुरक्षिततेकडं व्यवस्थापनानं लक्ष पुरवलं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी जे भांडवल गुंतवलेलं आहे त्या भांडवलाची सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. सुरक्षितता याचा अर्थ जो पैसा गुंतवलेला आहे तो पैसा त्यामधून योग्य ते मोबदला, योग्य तो रिटर्न जो आहे हा रिटर्न मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ व्यवसायामध्ये कुठलं एखादं नवीन तंत्रज्ञान वापरलं असेल, त्यासाठी पैसा जर गुंतवला असेल तर त्यामधून नुकसान होता कामा नये, योग्य वापर व्हायला पाहिजे, त्यातून योग्य तो रिटर्न मिळाला पाहिजे. तर भांडवलाच्या सुरक्षिततेकडं प्राधान्याने पहिलं लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यानंतर लाभदायकतेकडं लक्ष देणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर कमीत कमी अपव्यय किंवा अपव्यय पूर्णपणे टाळणं आवश्यक आहे. व्यावसायिक संस्थेमध्ये ज्या विविध प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध असतात, कच्चा माल आहे, स्टेशनरी आहे, पैसा आहे, श्रम आहे, या सर्वांचा योग्य तो वापर करायला पाहिजे. कमीत कमी अपव्यय करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात. त्यामुळे व्यवसायाच्या सर्व बाबतीत योग्य लक्ष पुरवू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक हानी होऊ देऊ नये.
ठीक आहे. असताना वेळ, पैसा, मनुष्यबळ याचा अपव्यय टाळायला पाहिजे. त्याचा पर्याप्त वापर व्हायला पाहिजे. त्यामधून उत्पादकता किंवा पुढे आपण म्हटले कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढत असते. तर कार्यक्षमपणे व्यवसाय चालवणं. तर आता आपण जर कमीत कमी अपव्यय जर केला आणि भांडवलाचा काळजीपूर्वक वापर केला असेल, कमीत कमी अपव्यय जर आपण करू शकत असू, अपव्यय टाळत असू, तर व्यवसायामध्ये कार्यक्षमता येणारच आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या साधनांचा जास्तीत जास्त पातळीवरती वापर केला पाहिजे. साधनांचा उत्तमरित्या वापर करण्याने कार्यक्षमता वाढेल आणि त्याचा अंतिम परिणाम नफा व उत्पादकता यामध्ये वाढ होण्यामध्ये होऊ शकेल. त्यानंतर भाग बाजारामध्ये योग्य व्यवहार. भाग बाजार, शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंजशी संबंधित कुठलाही अयोग्य व्यवहार टाळला पाहिजे. गुप्त माहितीचा गैरवापर, त्या चुकीची माहिती पुरवणे, रोख्यांची कृत्रिमरित्या किंमत वाढवणे, अशा अपप्रवृत्ती, अशा गैरकृती ह्या टाळल्या पाहिजेत की अशा वागणुकीला कडक मनाई केली पाहिजे. भाग खरेदी विक्री करणाऱ्या विशिष्ट गटाचा सदस्य असणं, ते भाग बाजार संबंधित सर्व प्रकारच्या अयोग्य व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत. गुप्त माहिती दुसऱ्याला पुरवणं किंवा कृत्रिमरित्या भागांच्या किमतीमध्ये वाढ किंवा घट केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदाराचं नुकसान होत असतं. ते नुकसान टाळणं आवश्यक आहे. त्यानंतर विस्तार व विविधता. आता इथं व्यवसायामध्ये वाढ आणि विकास होण्यासाठी त्यामध्ये विस्तार आणि वैविधीकरण केले पाहिजे. त्यासाठी व्यवसायाने संशोधन किंवा विकासात्मक प्रकल्प हाती घेतले पाहिजे. त्यावेळी स्पर्धेला सामोरं आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. बाजारपेठेला तोंड देण्यासाठी कंपनीने संशोधन आणि विकास प्रकल्प हाती घेतले पाहिजेत. त्यातून भागधारकाला जास्त परतावा देणं, योग्य तो रिटर्न जो आहे हा योग्य तो रिटर्न देणं त्या ठिकाणी शक्य होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर ठराविक मुदतीत माहिती देणे. ठराविक मुदतीत कोणाला? संचालकांना आर्थिक परिस्थितीविषयी पूर्ण आणि अचूक माहिती मिळाली पाहिजे. कंपनीने माहिती अहवाल, परिपत्रके, नफ्याचे निवेदन इत्यादीद्वारे माहिती उघड केली पाहिजे. सभासदांना ठराविक विशिष्ट मुदतीमध्ये माहिती देणं, त्यासाठी त्यांच्या सभा आयोजित करणं, त्या सभासदांचा विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे. सभासदांपर्यंत किंवा सभासद मालक आहे त्यामुळे मालकांपर्यंत ती सर्व माहिती पोचणं, म्हणजे भागधारक जो पैसा गुंतवत असतात त्या निधीचा वापर कशा प्रकारे केला जात आहे, योग्य वापर केला जात आहे की नाही, आणि त्यामधून त्यांना अल्प किंवा दीर्घ कालावधीचा परतावा वेळेत दिला पाहिजे. भागधारकांना त्यांचा जो मोबदला आहे हा मोबदला सुद्धा म्हणजे प्रामुख्याने लाभांश स्वरूपामध्ये त्यांना परतावा मिळत असतो. तो परतावा सुद्धा योग्यपणे त्या ठिकाणी मिळणं हे आवश्यक आहे. नंतर भागधारकांच्या किंवा मालकाचा निधीचा प्रभावीपणे वापर. आता आपण कार्यक्षमता वगैरे म्हटलं त्यामध्ये पण होऊ शकतं. भागधारकाच्या निधीचा पर्याप्तपणे आणि योग्य कारणासाठी आणि जास्तीत जास्तपणे वापर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं भागधारकांचा निधी शक्य तितक्या उत्तम पद्धतीने वापरला पाहिजे. काही झाले तरी अनुत्पादक उपयोग टाळला पाहिजे. अनप्रोडक्टिव्ह ॲसेट आपण म्हणतो, NPA, नॉन प्रोडक्टिव्ह ॲसेट असं त्या ठिकाणी असता कामा नये. अनुत्पादक उपयोग टाळला पाहिजे. त्यातून अल्प आणि दीर्घ मुदतीचा परतावा त्या प्रत्येक ग्राहक, त्या मालकाला, सभासदाला मिळू शकेल. नंतर ख्यातीमूल्य किंवा गुडविल निर्माण करणे, नावलौकिक निर्माण करणे. व्यवस्थापनाने चांगली सार्वजनिक प्रतिमा विकसित केली पाहिजे आणि राखली पाहिजे. भागधारकांची बाजारपेठ, कामगार, ग्राहक बाजारपेठेत चांगला नावलौकिक असलेली कंपनी खूप आदर आणि विश्वास प्राप्त करून घेते, की जी प्रामुख्याने पुढील पद्धतीने त्या ठिकाणी मिळवता येतं. उदाहरणार्थ, जागतिक दर्जाचं उत्पादन करणं, उत्पादन चांगलं असायला पाहिजे. योग्य वितरण योग्य प्रकारे व्हायला पाहिजे. कुठल्या प्रकारे कृत्रिम टंचाई, साठेबाजी होता कामा नये. विक्री पश्चात सेवा चांगला देणं आवश्यक आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये रोख्यांची नोंद करणं आणि वेगवेगळ्या समूहप्रतिनिधींची सामाजिक जबाबदारी निभावणं, यामधून काय होऊ शकतं? आपल्या संस्थेचा नावलौकिक, गुडविल जे आहे, ख्याती आहे, ती निर्माण करता येणं शक्य होतं.
म्हणजे अशा प्रकारे भागधारक किंवा मालकाबद्दलच्या 1 9 ते 10 जबाबदाऱ्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. 4-5 मार्काला अशा प्रकारचा प्रश्न हा त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. थँक्स. काय वाजलं रे तिथे?